प्रभू येशू म्हणाला, मीच जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो म्हणजे माझ्या मागे येतो तो कधीही अंधारात चालणार नाही, तर त्याच्या ठाई जीवनाचा प्रकाश राहील. हालेलुया. त्याच्या ठाई जीवनाचा प्रकाश राहील. आपण अंधारातनं प्रकाशात यावं म्हणून येशू आपल्याला बोलावत आहे, हाक देत आहे, साथ घालत आहे. आपण त्याला प्रतिसाद दिला पाहिजे. वी मस्ट रिस्पॉन्ड टू हिज कॉल. आपण त्याच्या सादाला प्रतिसाद दिला पाहिजे, अशासाठी की आपलं जीवन पूर्णपणे बदलावं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जे लोक देवाला शरण येत नाहीत ते लोक गर्वाने फुगलेले आहेत. जे लोक देवाला शरण येत नाहीत ते लोक गर्वाने फुगलेले आहेत. त्यांना सत्य ठाऊक नाही आहे, परंतु जेव्हा ते मरतील तेव्हा त्यांच्या गर्वाचा फुगा फुटेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. टायटॅनिक नावाची मोठी बोट जेव्हा तयार झाली तेव्हा टायटॅनिक बनवणाऱ्याला विचारण्यात आलं, तुला या बोटीविषयी काय वाटतं? तेव्हा टायटॅनिक बनवणारा म्हणाला, स्वर्गातला देव जरी खाली आला तर या बोटीला काही होणार नाही. बोट निघाली आणि बोट एका धक्क्याने पूर्णपणे खलास झाली. जगाचा इतिहास सांगतोय. बोटीच्या उत्पादकाने सांगितलं होतं की स्वर्गातला देव जरी खाली आला तर या बोटीचं काही होणार नाही आहे. पहिल्याच फेरीत बोट खलास झाली. एक नास्तिक लोकांची सभा चालू होती. तिकडे एक माणूस आला आणि म्हणाला की मी तुम्हाला सांगतो जगात देव नाही आहे, आणि जर तो असेल तर त्याने माझा प्राण आत्ता घ्यावा, पण मला खात्री वाटते तो घेणार नाही माझा प्राण. त्याच क्षणाला तो माणूस मेला. देवाने जरा सुद्धा दया दाखवली नाही. तो बोलला होता, मला खात्री वाटते तो माझा जीव घेणार नाही, पण तरी सुद्धा देवाने जीव घेतला. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना, परमेश्वराला पाठ फिरवणं म्हणजे दगडाशी टक्कर घेणं, सूर्यावर थुंकणं. सूर्यावर थुंकायचा प्रयत्न करू नका. देवाला शरण या, परमेश्वराला शरण या. पाप मार्ग बदला, परमेश्वराच्या चरणाशी लागा, प्रार्थना करा, आराधना करा, उपासना करा, परमेश्वराकडे याचना करा, परमेश्वराचे वचन वाचा आणि परमेश्वरामध्ये रमून जा. तरच मेल्यानंतर आपल्याला तो स्वर्गात घेईल.